नमस्ते. आज आपण या चॅनलवर सोने सुवर्ण हे अंगावर परिधान करणे याचे आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे ते पाहणार आहोत. आयुर्वेद केवळ औषध सेवनापुरतेच मर्यादित नाही, तर ते जीवनशैली, वागणूक आणि आचारविचारावर परिणाम करते. सोन्याचा स्पर्श शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो. त्याच्या स्पर्शाने ओज आणि तेज वाढवते. सुवर्ण हे सत्वप्रधान आहे, त्यामुळे मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास व मनाला शांती लाभते. शुद्ध ताम्र याचा प्रमाणेच याचा विद्युत प्रवाह नाडीमंडलावर परिणाम होतो. हृदयावर सोने घालणे, हार माळा घातल्याने हृदयाचे देखील विकार कमी उद्भवतात. याच्यामध्ये षटचक्राची साम्यता असते, त्याच्यामुळे हे अनाहत चक्र, हृदय केंद्र आणि नाभी केंद्र यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्याच्यामुळे ते कानात, हातात, गळ्यात, पायात घालण्याची आपल्यामध्ये प्रथा आहे, जेणेकरून मर्म आणि चक्र यांचे आरोग्य चांगले राहते. महिलांचे आरोग्य, विशेषतः हार्मोनल संतुलन, मानसिक स्थैर्य आणि ऊर्जा टिकून राहण्यास याची मदत होते. भारतीय संस्कृतीमध्ये हे शुभ, आरोग्यदायक आणि सौंदर्यवर्धक देखील मानले जाते. त्यामुळे याचा फक्त दागिना नाही, संपत्ती नाही, तर जीवनशक्तीवर्धक, तेजवर्धक आणि मनोबल वाढविणारे म्हणून याचा उपयोग आपण करत येतो. अंगावर सोने परिधान करणे म्हणजे एक प्रकारे शरीर व मनाच्या आरोग्यासाठी निसर्गोपचार आहे. त्यासाठीच भारतीय संस्कृतीमध्ये याचे महत्त्व आहे आणि आयुर्वेदामध्ये असे महत्त्व आहे.